Good morning student. Today we start the fourth chapter of foundation course. Chapter name is the Indian Constitution. So we first start with the introduction. First is preamble to Constitution of India. The preamble of Constitution of India is brief introductory statement that set out a guiding purpose and principles of the document, and it includes the sources from which the document which derive its authority, meaning, and the people. The hope and aspirations of the people as well as the ideal before our nations are described in the preamble in clear-cut word. It may be considered as a soul of constitution. The preamble can be referred to as the preface which highlighted entire constitution. It was adopted on 26 November 1949 by the Constituent Assembly and come up into इफेक्ट ऑन 26 जानेवारी 1950. जे ज्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट दिले ते म्हणजे प्रिएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय तर राज्यघटना. इंडियाच्या राज्यघटनेची प्रस्तावना कशा पद्धतीची आहे त्या ठिकाणी या ठिकाणी त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर प्रस्तावना म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये ब्रीफ इंट्रोडक्शन स्टेटमेंट असतं. याच्या माध्यमातून आपण त्याचे पर्पज काय असतात किंवा त्याचे प्रिन्सिपल काय असतात त्या डॉक्युमेंटचे त्या ठिकाणी डिसाईड केलेले असतात. त्याचबरोबर त्यामध्ये कोणत्या सोर्समधून त्यामध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे, त्याची ऑथॉरिटी कोण, त्याच्यानंतर मिनिंग, त्याच्यानंतर द पीपल, कोणत्या लोकांनी त्या ठिकाणी ती इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे त्याविषयीची इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी प्रिएम्बलमध्ये दिलेली असते. म्हणजे थोडक्यात पूर्ण जे डॉक्युमेंट असतं त्याची पूर्ण प्रस्तावना म्हणजे त्यामध्ये नेमकं काय आहे, त्याचं प्रिन्सिपल काय, त्याचं पर्पज काय, त्याच्यानंतर त्यामध्ये कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन कोणकोणत्या सोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी कलेक्ट केलेली, या सर्वची इन्फॉर्मेशन आपल्याला त्यामध्ये दिलेली असते. त्याचबरोबर त्यामध्ये पूर्णपणे क्लिअर कट वर्डमध्ये त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन डिस्क्राईब केलेली असते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पूर्ण कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काय हायलाईट आहेत ते त्या ठिकाणी प्रिएम्बलमध्ये दिलेले आहेत. म्हणजेच पूर्ण कॉन्स्टिट्यूशनचे म्हणजे राज्यघटनेचे पूर्ण जे काय हायलाईट आहेत ते आपल्याला प्रिएम्बल प्रस्तावनेमध्ये त्या ठिकाणी लिहिलेले दिसून येतात. तर ही प्रस्तावना आपल्याला किंवा ही कॉन्स्टिट्यूशन आहे ते आपल्याला 1949मध्ये 26 नोव्हेंबर 1949मध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये ॲडॉप्ट केलं गेलं. त्याच्यानंतर ते ॲक्च्युअल इफेक्टमध्ये आणताना आपल्या 26 जानेवारी 1950मध्ये ते आपल्याला ॲक्च्युअली इफेक्टमध्ये आणलेलं दिसून आलं, म्हणजेच ॲक्च्युली वर्क करताना दिसून आलं. It is based on the objective resolution which was drafted and moved in the Constitution Assembly by the Jawaharlal Nehru on 13 December 1946. The preamble page along with the other page of the original Constitution of India was designed and decorated solely by the renowned painter Bihar Ram Manohar Singh of Jabalpur, who was at Shantiniketan with Acharya Nandalal Bose at that time. Nandalal Bose endorsed the Bihar Ram Manohar Singh artwork without any alteration whatsoever. As such, page bear Bihar Ram Manohar Singh short signature Ram in Devanagari lower the right corner. म्हणजे ही जी काही प्रस्तावना आहे ती जेव्हा संविधान हे सभेमध्ये तयार करण्यात आले व त्यावेळी जो ठराव झाला त्यानुसार त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी त्यावेळी त्यांनी हे कॉन्स्टिट्यूशन आपल्याला तयार केलं, म्हणजेच ही प्रस्तावना आपल्याला तयार केली होती. त्याचबरोबर हे जे प्रस्तावनेचे पेज आहे त्याचबरोबर इतर जे पूर्ण कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच पूर्ण संविधान राज्यघटनेची जी काही आपल्याला इंडियाच्या राज्यघटनेची पूर्ण जी काही पेज होती त्याची डिझाईन आणि डेकोरेशन हे पूर्णपणे प्रसिद्ध पेंटर बिहार राम मनोहर सिंग जबलपूर यांनी त्या ठिकाणी तयार केलेलं आपल्याला दिसून येतं, म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. त्याचबरोबर नंदलाल बोस यांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण न आणता त्या ठिकाणी त्या गोष्टीला त्यांच्या आर्टवर्कला त्या ठिकाणी डिझाईनला किंवा त्याच्या जे काही त्यांनी डेकोरेशन केलं होतं त्याला पूर्णपणे संमती दिली होती. जी राम मनोहर यांनी त्यांच्या लोअर साईडला राईट कॉर्नरला त्यांची राम अशी देवनागरीमध्ये साईन केली होती, त्याच्यासहित त्यांनी त्या ठिकाणी त्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेला संमती दिली होती नंदलाल बोस यांनी. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रस्तावना त्या ठिकाणी तयार झालेली दिसून येते. आंबेडकर सेड इट वॉज द इंडेड ॲज वे ऑफ लाईफ विच recognize liberty, equality and fraternity was at principles of the life and which cannot be divorced from each other. Liberty cannot be divorced from equality. Equality cannot be divorced from the liberty, nor can liberty and equality be divorced from the fraternity. Without equity and liberty would proceed the supremacy of few over the many. Equality without liberty would be kill individual initiatives. Without fraternity, liberty and equality would be not become a natural source of thing. म्हणजे आंबेडकर यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की लिबर्टी, इक्वॅलिटी अँड
फ्रेटर्निटी इज हे प्रिन्सिपल आहेत लाईफचे, म्हणजे ह्या 3 गोष्टी आपल्याला लाईफमध्ये असल्याच पाहिजेत अशा प्रकारे त्याने सांगितलेलं आहे. त्यामध्ये या 3 गोष्टी ह्या कधी एकमेकापासून वेगळ्या झालेल्या आपल्याला दिसून येत नाहीत. म्हणजेच लिबर्टी हे आपल्याला इक्वेलिटीपासून कधी बाजूला झालेली दिसत नाही, तर इक्वेलिटी आपल्याला लिबर्टीपासून बाजूला झालेली दिसत नाही. त्याचबरोबर लिबर्टी आणि इक्वेलिटी हे आपल्याला फ्रेटर्निटीपासून बाजूला झालेली दिसत नाही. अशा प्रकारे आंबेडकर यांनी सांगितलेले आहे की ह्या 3 गोष्टी आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या आहेत जीवनामध्ये. यामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट आपल्याला बाजूला झालेली दिसत नाही. हे तिन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून असलेल्या आपल्याला दिसून येतात. कारण ह्या 3 गोष्टी जर असतील तर आपण जीवनात लाईफमध्ये आपण त्या ठिकाणी सक्सेस होऊ शकतो. म्हणजे जर या ठिकाणी समानता नसेल तर त्या ठिकाणी लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकही एकमेकावर वर्चस्व गाजवू शकतात. म्हणजे जर त्या ठिकाणी समानता नसेल आणि स्वातंत्र्य दिलं तर त्या ठिकाणी लोकही एकमेकावर वर्चस्व करताना दिसून येतील. अशा प्रकारे आंबेडकर यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं की फक्त जर त्या ठिकाणी इक्वॅलिटी दिली आणि लिबर्टी नाही दिली तर त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल इनिशिएटिव्ह असतील ते त्याला किल केले जातील. म्हणजेच इक्वॅलिटीच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी लिबर्टी जर दिली नाही म्हणजे स्वातंत्र्य दिलं नाही परंतु समानता ठिकाणी दिली तर ते काही इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे इनिशिएटिव्ह असतील ते ठिकाणी मारले जातील असं देखील आंबेडकर यांनी सांगितलेलं होतं. त्याचबरोबर फ्रेटर्निटी, लिबर्टी अँड इक्वॅलिटी हे नैसर्गिक गोष्टींचा मार्ग होऊ शकत नाहीत असं देखील त्या ठिकाणी आंबेडकर यांनी सांगितलं होतं. अशा प्रकारे आंबेडकर यांनी आपल्या राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सजेशन आपल्या त्या ठिकाणी दिलेले दिसून येतात. That the preamble is not an integral part of the Indian Constitution was declared by the Supreme Court of India. Therefore, the not enforceable in court of law. Where, however, the Supreme Court of India was in the overruled earlier decision and recognized the preamble may be used to interrupt ambiguous area of the Constitution where the differing interpretations present themselves. इंडियन सुप्रीम कोर्टने असं डिक्लेअर केलं होतं की त्यावेळेला की प्रिएम्बल म्हणजे जी काही प्रस्तावना आहे ती इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा कोणताही अविभाज्य भाग नाही असं त्यांनी इंटिग्रल पार्ट नाही असं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टने डिसिजन दिला होता. त्यामुळे कोणत्याही लॉच्या माध्यमातून त्या ठिकाणी लागू करता येत नाही असं देखील सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलं होतं. असा डिसिजन त्यावेळी कोर्टाने ओव्हररूल्ड केला होता. त्याचबरोबर त्यांनी असं देखील सांगितलं होतं की राज्यघटनेची जी काही प्रस्तावना आहे ती राज्यघटनेतील जे काही अस्पष्ट भाग आहे त्यांचं स्पष्टीकरण देण्यासाठी यूज केली जाऊ शकते असं देखील त्या ठिकाणी कोर्टाने डिसिजन दिला होता. ॲज ओरिजिनली enacted, the preamble described the state as the Norwegian Democratic Republic. In 1976, the 42nd amendment changed this to read Norwegian Socialist Secular Democratic रिपब्लिक. म्हणजे त्या ठिकाणी मूळ अधिसूचनेनुसार त्या ठिकाणी स्टेटला पूर्णपणे सार्वभौमत्व लोकशाही प्रजासत्ताक म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात होतं. परंतु 1976मध्येच 14 सेकंडांच्या अमेंडमेंटनुसार त्या अमेंडमेंटमुळे त्या ठिकाणी चेंज करण्यात आले व त्याचं नेम हे आपल्याला सार्वभौमत्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक म्हणून त्या ठिकाणी करण्यात आलं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी चेंज करण्यात आले. अशा पद्धतीने राज्यघटना तयार करताना राज्यघटनेची प्रस्तावना तयार करताना वेगवेगळ्या ठिकाणी सजेशन व त्या ठिकाणी चेंज करण्यात आले होते. These are the opening words of the Indian Constitution. We are the people of India having solemnly resolved to Constitution India into the sovereign, socialist, secular, democratic public and to secure to all its citizens justice, social, economic, political, liberty of thoughts, expressions, beliefs, faith and ownership, equality of state and of the opportunity, and to promote among all fraternity, assuring the dignity of individual and unity and integrity of the nation. या ठिकाणी आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे जी राज्यघटना आहे त्याचे सुरुवातीचे काही सेंटेन्स किंवा सुरुवातीचे काही वर्ड या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. त्यामध्ये असं सांगितलं आहे की आम्ही इंडियन लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकमध्ये आम्ही भारताची स्थापना करत आहोत. त्याचबरोबर आमचे जे काही नागरिक आहेत त्यांना सुरक्षित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अशा पद्धतीचा अशा पद्धतीची सुरुवात आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजेच पूर्ण नागरिकांचं संरक्षण करण्याचा संकल्प केला आहे अशा पद्धतीच्या ठिकाणी सुरुवात आपल्याला केलेली दिसून येते. त्यामध्ये परत मग वेगवेगळे फॅक्टर इन्व्हॉल्व केलेले दिसून येतात. त्यामध्ये जस्टिस असेल, सोशल असेल, इकॉनॉमिक असतील किंवा पॉलिटिकल असतील, त्याचबरोबर लिबर्टी ऑफ थॉट असेल, एक्सप्रेशन असतील, बिलीफ्स असतील, ओनरशिप असेल, स्टेट इक्वेलिटी असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे फॅक्टर देखील त्या ठिकाणी इन्व्हॉल्व केलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे इंडियन कॉन्स्टिट्यूशनची आपल्याला प्रिएम्बल म्हणजेच प्रस्तावना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते.